त्यामध्ये महाविकास आघाडीलाच फक्त आचारसंहिता, नियम, कायदे सगळे लागू आहेत. महायुतीच्या उमेदवारांना, नेत्यांना कोणत्याही पद्धतीची बंधने नाही आहेत, अशी नागरिकांच्यात चर्चा सुरू आहे. काय सांगा? अर्थातच अशी अवस्था आहे सर्व ठिकाणी. पोलीस आणि शासकीय महसूल यंत्रणा हे पूर्णपणाने त्यांना सामील आहे असा लोकांचा समज आता झालेला आहे आणि पाहिजे ते सत्तेत असणारे उमेदवार जे आहेत ते करतात आणि विरोधी उमेदवाराला मात्र सर्व गोष्टींचा मज्जाव करण्यात येतो. हा दुजाभाव हा लोकांच्याही लक्षात आलेला आहे आणि लोक त्या पद्धतीनं त्याचा विचार करतील. आता आजचा शेवट आणि उद्याचा दिवस शेवटचा आहे. राज्यातल्या सर्व जनतेला काय आवाहन करणार? राज्यातल्या जनतेला मी एवढंच आवाहन करेन की ह्या महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहेत. महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे. या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी. प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही आहे हेही जनतेने लक्षात घ्यावं आणि त्या पक्षात अशा कोणत्याही प्रलोभनाकडे दुर्लक्ष करून जनतेने सामान्य माणसाला निवडून द्यावं.